पहा तो बांबू आहे त्या ठिकाणी, बांबूच्या या साईडला पाहताय ना आपण, बाउंड्री आणि त्या साईडला डिक्लेअर झोन, ह्याच्यावरती लक्ष द्या आपण. गोलंदाज सज्ज झालाय, गोलंदाजी मार्कवरती सुरेश उघडाला पाहता आपण. चला स्पीडअप करा. चला यानंतर सामना पाहतो आपण. याच्यानंतर कोशिवली संघाने आपण लवकरच उपस्थित राहावे लाईव्हच्या माध्यमातून जर पाहत असाल, आणि त्यानंतर दुधारी संघ आपण तयार राहा. चला सामना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला पाहतोय चंद्री चिंचवले, त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना धामणी संघ. गोलंदाज सज्ज झालाय, गोलंदाजी मार्कवरती जर्सी क्रमांक 17 का खतरा. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण दशरथला पाहता आपण. स्ट्राईक एंडला पहिला चेंडूवरती आगाज, आणि यावेळेस मात्र शतरक्षण आहे त्या ठिकाणी, आणि आजच्या दिवसामध्ये मात्र सुरुवात गोलंदाजाने केली आणि फलंदाज मात्र बाद झालाय. दशरथ बॅक टू डग आउट. पहिला गडी गारत पहिला आदरा, पहिली 7.5 निष्ठ पनवती अपशगुन ना पहिलं लपड पाठीमाग. आजच्या दिवसामध्ये मात्र गोलंदाजाचा नावावरती राहिलाय चेंडू. पा कालचा दिवस मात्र चौकाराने सुरुवात झाली होती, आजचा दिवस विचार केला मात्र विकेटने सुरुवात झाली आहे. मग ते उलटफेर या खेळपट्टीचा विचार केला ना, कालच्या दिवसामध्ये विचार केला फलंदाजाच्या बाजूने राहिली होती. आजचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती मात्र मोहरा टिपलाय. मी तर म्हणेन चांगलीच गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती गडी गारद केलाय. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये प्रवीण, जर्सी क्रमांक 10 सर रमेश तेंडुलकर सरांचा हा लक्की नंबर पाहता आपण. चला स्पीडअप करा. विचार केला ना पहिल्या चेंडूवरती गडी मात्र टिपलाय. मी तर म्हणेन गोलंदाज रमेश या गोलंदाज, आणि पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. शतरक्षण आहे, दूरवरनं धावतोय तोपर्यंत मात्र हुलकावणी देतोय. चेंडू जाईल सीमा पार आणि ठोकलाय आल्या आल्या हा चौकार. हो चांगला चेंडू पाहतोय. टॅपिंग क्रिकेट, त्यावेळेस मात्र चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी गलीमध्ये मध्ये चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. फक्त सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. 1 गडी बाद, चांगली धावसंख्या. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण रुपेशला, जो सलामी लावलेला फलंदाज रुपेश. सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट झाली आणि यावेळेस मात्र पहा विचार केला थोडासा. फुल टॉस होता चेंडू आणि फुल टॉस वरती टोल उसूल करायचा होता ना. लेग बाईसच्या स्वरूपात अपील सुद्धा केली होती पूर्ण खेळाडूने. पंच पाहताय आपल्या डिसिजन वरती मात्र ठाम आहेत. गौरव गिरा पाहताय, नॉन स्ट्राईक पंच पाहताय नरेश गांगड, चांगले पंच पाहताय. आणि गौरव गिराच्या माध्यमातून चांगली खेळी राहिली आहे. मी तर म्हणे या वर्षामध्ये सध्या फॉर्म मध्ये असलेला खेळाडू गौरव गिरा. हो यावेळेस यॉर्करचा वापर, ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा. काय गोलंदाजी करत असताना मी तर म्हणेन आजचा दिवस विचार केला ना गोलंदाजाच्या नावावरती राहील का हा प्रश्न पडलाय. रमेश हा गोलंदाज 17 का खतरा. थोडासा सुरेश पाहतो आपण गोलंदाज थोडासा चांगला ठरत असताना. हो स्लोगर गतीचा चेंडू फेकलाय, चांगला क्षेत्ररक्षण, डोक्याची घंटा. मी तर म्हणेन कदाचित चेंडू पकडण्याच्या आधी मी तर म्हणेन एस्टॅनला हात लावलाय. पंचांचा लक्ष होता त्या ठिकाणी. पहिला षटक संपलाय. टोटल पाहताय जाऊ धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 1 गडी बाद. चिंचवली संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. पाच षटकाचा सामना असेल. 5 षटकाचा. बॉलर 4 असतील, 4 बॉलर वापरले जातील याच्यावरती लक्ष द्या आपण.
आणि 5-5 षटकाचा मात्र आजच्या दिवसामध्ये सामना खेळवला जाईल. कालचा दिवस विचार केला ना, पहिला या स्पर्धेचा मात्र कालचा पहिला दिवस होता, त्या कारणाने मात्र 4-4 षटकाचा मात्र सामना खेळवला गेला. आणि त्यानंतर मात्र आजचा दिवस मात्र आजच्या स्पर्धा विचार केला ना, सुरुवात मात्र लवकर झाली आहे. आणि यानंतर सामना पाहत आहे कुशवली विपक्ष दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल, पहिला 17 संपल्यानंतर आपण लगेचच नाणेफेकी करायची आहे. कदाचित तुम्ही पहिला 17 संपला आणि त्या 17च्या अगोदर तुम्ही आले नाहीयेत तर तुम्हाला एक षटक मात्र कमी खेळवला जाईल, याच्यावरती आपण लक्ष द्या. दोन्ही संघाने मात्र उपस्थित दाखवायची आहे. लाईव्ह ब्रदर्स वाहिनी पाहत आहे, लाईव्हच्या माध्यमातून बालाच्या माध्यमातून ही चांगली संकल्पना पाहतो आपण. चला 5 षटकाचा सामना आहे, 3 खेळाडू फक्त सर्कल दायऱ्याच्या बाहेर काढायचे आहेत. 5 षटकाचा सामना आहे, एक खेळाडू आतमध्ये घ्या, आपण फक्त 3 खेळाडू काढायचे आहेत. चला स्पीडअप करा आपण. 5 षटकाचा सामना, 5 षटकामध्ये तुम्हाला 25 मिनिटाची कालावधी दिला जाईल आणि 4 षटक फेकण्यासाठी तुम्हाला फक्त 20 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. कदाचित 20 चे 21 झाले तर एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. पुन्हा एकदा सज्ज झाला दुसरा गोलंदाज रमेश शीद आणि पहिला चेंडू डॉट फेकला, अपील सुद्धा केली होती. फलंदाज पाहतो स्ट्राईक घेतला. प्रवीण आल्याला चौकार ठोकला होता प्रवीणने, मात्र पहिला चेंडू डॉट खेळलाय दुसऱ्या षटकाचा. पुन्हा एकदा सज्ज झालाय, चांगली फटकेबाजी करावी लागेल. फुल टॉस चेंडू चांगला हलक्याशा त्याने कट केला, एक उत्तर मात्र वेगाने पूर्ण केलेले आहे. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण त्या ठिकाणी, फेकी सुद्धा चांगली आहे. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. एक गडी बाद चिंचवली संघ जाऊन पोहोचलाय. चांगला स्पर्धा पाहत आहे, चांगला मैदान पाहत आहे आपण. आयोजक पाहत आहे आमदार चषक भेंडीपाडा यांच्या माध्यमातून. हो, बॅट आणि चेंडूचा यावरती संपर्क जुळला नाही, मी तर म्हणेन कनेक्ट करायचा होता चेंडू, थोडासा ओव्हर पिच होता चेंडू, थोडीशी लाईन मिस केली मी तर म्हणेन फलंदाजाने. डॉट चेंडूची सांगता जर्सी क्रमांक 11 ची गाडी मात्र मैदानाच्या आतमध्ये तोच फटका पहिला मैदानाच्या आतमध्ये. चला होलिंडर्स लगेच चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण द्या. आणि आयवा झेलसाठी मात्र पारदर्शी सुद्धा लावलाय तुळशीराम गिरा यांच्याकडनं. 100 रुपये मात्र दिले जातील, 100 रुपये दिले जातील पहा आयवा झेलसाठी आदरणीय तुळशीराम गिरा यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, चांगला फटका पाहतोय, कटपटच्या सहाय्याने चेंडू जात असताना एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला, डोक्याची घंटा मी तर म्हणेन थोडासा उशीर आलाय आणि कलेक्ट सुद्धा करता आलं नाही. या थोडीशी चुका पाहिली आपण. तोपर्यंत मात्र एक धाव ती दुहेरीमध्ये कन्वर्ट केली. या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. एक गडी बाद चिंचवली संघ जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा सुरुवात मात्र चांगली केली आहे दोन्ही गोलंदाजाने. हो, चांगला फटका पाहिला, क्षेत्ररक्षण नाही आहे, दूरवरती आहे आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल 1 बाउन्स वर द लाईन. हा येतोय चौकार. चांगली फटकेबाजी मात्र करायची. 2 षटकाचा वादवी खेळ संपला गेला, टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय चिंचवली संघ एक गडी बाद 18 या आकड्यावरती. नवीन गोलंदाज सज्ज झाला संदीप खंडवीला पाहता आपण गोलंदाजी मार्गवरती. 5 चांगली गोलंदाजी केली आहे दोन्ही गोलंदाजाने. पहिला आपण पहिला गोलंदाज
सुरेशने चांगली टाकली आणि त्यानंतर पाहिला रमेशने सुद्धा टाकली आहे. आता मात्र गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्कवरती संदीप खंडबीला पाहता आपण तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. 5 षटकाचा सामना, 5 षटकामध्ये कमी ते कमी धावा खर्च करत असताना हे गोलंदाज. आणि या चिंचवली संघाला ना हवाई बोल करावे लागेल, हवाई यात्रा मात्र करावी लागेल, चांगली धावसंख्या मात्र जमा करावी लागेल. समोर पाहताय तेवढ्या ताकदीचा संघ पाहताय धामणी संघ. दोन्ही संघाचा विचार केला ना चांगले संघ पाहताय आपण. पुढचा सामना पाहताय कुशवली संघ. हो यावेळेस मात्र पाहिली जाईल थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, यॉर्कर करण्याचा प्रयत्न पण थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहिली आपण. थोडीशी लाईन मित्र म्हणे मिस केली, कदाचित यष्ट्या सुद्धा वाचल्या असतील ह्या चेंडूवरती. वाईट चेंडूची सांगता पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. हो चांगला चेंडू पहा, जसा टप्पा पडलाय तसा डीप राहिलाय चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट चेंडूची सांगता, डॉट चेंडू मात्र कमी खेळावं लागतील मी तर म्हणेन, जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील. समोर तेवढ्याच ताकदीचा संघ पाहताय धामणी संघ. फायटिंग स्कोर मात्र उभा करावा लागेल. हो बॅटची कडा आणि यावेळेस मात्र वा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. चिंचवली संघाला लागलाय तब्बल दुसरा झटका क्रमांक. फलंदाज बाद झालाय प्रवीण. बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. जर्सी क्रमांक 45 गाडी मैदानाच्या आतमध्ये सदाला पाहताय. चांगली फलंदाजी करायची. सुरुवात मात्र थोडीशी खराब झाली चिंचवली संघाची. अजूनही मात्र विचार केला तिसरा षटक मार्गस्थ असताना चांगली फटकेबाजी करायची, धावा मात्र चांगल्या जमा करायच्या. विचार केला ना थोडासा टोटल पहिला 19 धावा जमा केल्यात मी तर म्हणेन. तिसरा षटक सुरू असताना चांगली गोलंदाजी केली खंडबी या गोलंदाजाने. संदीपच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 45 पाहतो आपण. लकी नंबर पाहताय. मुंबईचा किंग म्हटला जातोय. रोहित शर्माचा फॅन पाहतो. यावेळेस बॅटची कडा आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात असताना डिक्लेअर सिंगल मिळाली आहे. पुन्हा एकदा टोटल पाहतो आपण. 2 गडी बाद चिंचवली संघ जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. 5 स्ट्राईक सुद्धा चेंज करू शकता, याच्यावरती लक्ष द्या आपण. फलंदाज मात्र स्ट्राईक सुद्धा चेंज करू शकता. हो चांगला चेंडू, जसा टप्पा पडला तसा उचली घेतो चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आजचा दिवस विचार केला ना धामणी संघाच्या गोलंदाजाने प्रभावित केलाय. सुरुवात मात्र पहिल्या चेंडू पासून विकेट पासून सुरुवात झाली होती. चांगली गोलंदाजी केली सुरुवातीपासून. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये उंच गेलाय. उंच अंतर मात्र गाठलाय कमी. यावेळेस चांगला जजमेंट पाहिला आपण. झटका क्रमांक लागला चिंचवली संघाला हा तिसरा. आणि विचार केला ना सातत्याने मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात थोडीसा मिस टाइम फटका पाहिला आपण फलंदाजाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. मोतीरामला पाहता आपण. नवीन फलंदाज एंट्रेस झाला मैदानाच्या आतमध्ये. मोतीराम चांगली कामगिरी करायची आहे, धावा मात्र जमा करायच्या आहेत. हो चांगला फटका पाहिला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. चांगला पहा जेव्हा गोलंदाज करतो तेव्हा गोलंदाजी करून मात्र चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला जातोय चेंडू. आणि त्यानंतर पाहतोय काय गोलंदाजी अचूक राहिली या गोलंदाजाची. संदीप खंडबीने मात्र प्रभावित केला आजच्या दिवसामध्ये. ड्रिंक्स वाली मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. दत्ता गांगडला पाहता आपण.
5 साईटवरले सुपरवायझर सुद्धा आले आहेत. या अनु आपल्याला विनंती असेल त्याच्या सोबतीला पाहत आहे सोनू. या दोन्ही येवन जोडीचा मात्र आगमन झालाय. स्पर्धेच्या वतीने आपलं सरशी स्वागत असेल या व्यासपीठावरती. आपण नवीन गोलंदाज पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सुरेश उघड्याचा वापर केला गेलाय. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. त्याच गोलंदाजाचा पुन्हा एकदा वापर केला गेलाय. आता मात्र शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील. 12 चेंडूमध्ये मी तर म्हणेन जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील चिंचोली या संघाला. टोटल पाता 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 3 षटकाचा वादवी खेळ संपला गेलाय. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल उसूल करायचा होता. मिस टाइम फटका पाहतो आपण. थोडीशी ताकद मात्र कमी मिळाली आहे खेळाडूला. मी तर म्हणे जेवलाच नसेल हा फलंदाज झटका क्रमांक लागलाय चिंचोली संघाला हा 4था. विचार केला ना आजच्या दिवसामध्ये गोलंदाजाचा बोलबाला चालतोय का हा प्रश्न पडलाय. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. हनुमानला पाहता आपण. हनुमानला हनुमान सारखी फलंदाजी करायची आहे. मी तर म्हणेन संघाला धावा जमा करायच्या आहेत आणि संघाला धावीची गरज आहे. मी तर म्हणेन फायटिंग स्कोर मात्र उभा करावा लागेल. या मैदान या खेळपट्टीचा विचार केला ना दोन्ही बाजूनी चालते. धावा जर कमी असल्या ना तर त्या डिफेन्स सुद्धा होत नाही आहेत. चांगली स्पर्धा पाहता आपण. अच्छा या स्पर्धेचा दुसरा दिवस पाहता आणि दुसऱ्या दिवसातली पहिली मॅच पाहता. एका साईडला धामणी संघ पाहत आहे. त्यांच्या आगे फाईट करत असताना चिंचोली संघ दिशाहीन गोलंदाजी पाहतो आपण. गोलंदाजाच्या माध्यमातून खराब चेंडू वाईट चेंडूची सांगता सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल पाहता 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अद्याप विचार केला चिंचोली संघाने गडी गमवले 4. आता मात्र स्ट्रायकेटला हनुमान न पाहताय. हो टॅपिंग घेत पाहतो. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. सिंगल मिळाली आहे पुन्हा एकदा. ओहो यावेळेस मात्र बाहुबली फटका. चेंडू जाईल सीमा पार. आउट ऑफ द पार. हा संघर्षमय पहिला षटकार पाहतोय आजच्या दिवसातला. फलंदाज हनुमानच्या बॅटमधनं सुरुवातीचा हा बॅटची थोडीशी अतली कडा. त्यानंतर मात्र काय फटका होता आणि फटक्यामध्ये ताकद सुद्धा तेवढीच होती. चेंडू गेला सीमा पार. षटकारच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. योग्य त्या डिसिजन चांगलं डिसिजन पाहताय. वाईट चेंडू पुन्हा एकदा आणि थोडासा गोलंदाजावरती प्रेशर सुद्धा असेल. मी तर म्हणेन षटकार आलाय त्यानंतर थोडासा दबाव खाली असेल गोलंदाज. पहिला षटक मात्र चांगलं फेकलं होतं. त्यानंतर मात्र तुटूनच पडला हनुमान. ओहो पुन्हा एकदा चांगला फटका. बॅटच्या रडार मध्ये पाहतोय. चेंडू जाई सीमा पार. आउट ऑफ द पार. हा ठोकला दुसरा षटकार हनुमानच्या बॅटमधनं. चांगली फटकेबाजी पाहतोय आणि धावांची गरज होती. मी तर म्हणेन चिंचोली संघाची 3 षटकामध्ये फक्त धावा होत्या 20 आणि त्यानंतर मात्र हनुमान तुटूनच पडला या गोलंदाजावरती. टोटल पाहताय 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचला चिंचोली संघ 4 गडी बाद. चांगलीच फटकेबाजी पाहतोय आपण हनुमानच्या बॅटमधनं. हा फलंदाज कुठे लपवून ठेवला होता का चिंचोली संघाने हा प्रश्न पडला आता प्रेक्षकांना. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो थोडासा बॅट थोडासा लेट फटका खेळण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावरती. मी तर म्हणेन आता चांगली धावसंख्या जमा केली आहे. 2 मोठे फटके आले तर लगेच धावसंख्या मात्र आकार देत असताना आदरणीय कुशवलीचे सर्व निलेश म्हात्रेचा आगमन झालाय. त्याच्या सोबतीला पाहता आपण नाव तर माहिती नाही निलेश. त्यांचाही स्वागत असेल. आणि षटक संपला गेलाय 4थं. 4 षटकानंतर टोटल धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल
36 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अद्याप विचार केला ना चिंचवली संघाने मी तर म्हणेन चांगली धावसंख्या आता बी जमा केली आहे. शेवटच्या सुरुवातीला मात्र 3 षटकामध्ये फक्त धावा होत्या 20 आणि त्यानंतर मात्र गोलंदाज पाहतो आपण सुरेश वरती मात्र हनुमान तुटूनच पडलाय. तो डबल 16 धावा जमा खर्च केल्या सुरेश या गोलंदाजाने. शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक, हाणामारीचा षटक म्हणजे मारामारीचा षटक, कुतवा कुतवीचा षटक पाहता आपण. मार्गस्थ असताना 6 चेंडू मात्र शिल्लक आहेत. या 6 चेंडू मध्ये कदाचित म्हणजे मी तर म्हणेन हनुमान स्ट्रायकला आणण्याचं काम करावं लागेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू. जसा टप्पा पडलाय तसा डीप राहिलाय चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. अविनाशला 5वा षटक फेकत असताना पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला हनुमान. हो चांगला फटका. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय आणि गोलंदाजी करत असताना स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवणं खूप अवघड असतो. चांगला पाहिला आपण शेवटचा षटक आणि त्या षटकामध्ये 2 चेंडू मात्र डॉट फेकला त्या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी करत असताना जर्सी क्रमांक 47. हो हो या वेळेस मात्र पुढचा दरवाजा उघडा ठेवलाय आणि पाठीमागून चोरी झाली आहे. फलंदाज मात्र राम बॅक टू डग आउट. हनुमानला पाहताय ज्याच्या बॅटमधून आपण 2 मोठे फटके पाहिले, षटकार सुद्धा पाहिले आणि जो फलंदाज वर्षभर ठरत होता त्या फलंदाजाला मात्र माघारी परतवला. शेवटचा आता विचार केला ना 2-3 चेंडू शिल्लक असतील. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. उमेशला पाहता आपण जर्सी क्रमांक 10. पण शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. कदाचित 3 चेंडू मध्ये 5 ते 6 धावा आल्या तर 40ची सरासरी गाठू शकतो आणि 40 वरती मात्र फायटिंग स्कोर पाहता आपण. आदरणीय वसंत गार्डी साहेबांचं आगमन झाला. या स्पर्धेच्या वतीने आपला सरसे स्वागत. चांगला फटका पाहिला कार्पेटच्या साहाय्याने हा चेंडू गेलाय. एक मात्र यावेळेस मात्र प्रयत्न जरूर केले. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण त्या ठिकाणी आणि तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. आदरणीय सुभाष पाटील साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपला सरसे स्वागत असेल. चांगला फटका पाहतोय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षण नाही या जवळपास. 1 धाव तर वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न, दुसरी सुद्धा चांगली प्रयत्न झाली. चांगलाच फटकेबाजी पाहिला. आदरणीय साहेबांचं आगमन झाला या ठिकाणी. अमित चिकनकर साहेबांचं आगमन झालाय. स्पर्धेच्या वतीने आपला सरसे स्वागत साहेब. पाच साहेबांचा स्वागत सुद्धा झालंय आणि पहिल्या सत्राचा मात्र खेळ संपलाय. टोटल पाहत आपण सामना सुरू असताना एका साईडला धामणी संघ पाहत आहे, त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना चिंचवली संघाने मात्र प्रथम फलंदाजी केली आहे आणि टोटल धावा जमा केल्यात 40 धावा. 41चा महापक टार्गेट सेवलाय. मी तर म्हणेन चांगली फायटिंग स्कोर मध्ये उभा केला. आदरणीय साहेबांचा आगमन झालाय. अमित चिकनकर साहेबांचं आगमन झालंय. स्पर्धेच्या वतीने आपला सरसे स्वागत. त्यानंतर सुभाष पाटील साहेबांना विनंती असेल व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपला सरसे स्वागत. पाहुण्यांचं आगमन झालंय. त्यानंतर निलेश म्हात्रे साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपला सरसे स्वागत. आदरणीय हरिभाऊ चिखलेकर पनवेलचे समाजसेवक पाहता आपण यांचाही आगमन झालाय. साहेबांच्या माध्यमातून सरसे स्वागत आपला. आणि या स्पर्धेचा विचार केला ना स्पर्धा चांगली पाहता आपण.
पहा कुशुली संघ जर आला असेल तर आपण नाणेफेकीसाठी या. त्यानंतर दोदानी संघ आपणही आला असाल तर लगेचच नाणेफेकीसाठी या. तुम्ही पहिल्या सत्रात संपलाय पहा, विचार केला ना तुम्ही जर आले नाही तर एक षटक मात्र कमी खेळवला जाईल, याच्यावरती आपण लक्ष द्या. दोन्ही संघ जर लाईव्हच्या माध्यमातून जर पाहत असतील तर दोन्ही संघ आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. जर सामना सुरू झाला तर मात्र पॅनल्टीला मात्र सामोरं जावं लागेल दोन्ही संघाला, याच्यावरती आपण लक्ष द्या. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आपण. धामणी संघ पहा, विचार केला ना चिंचवली संघाने प्रथम फलंदाजी करत असताना टोटल धावा जमा केल्या 41 टार्गेट ठेवलं 5 षटकामध्ये. मात्र या खेळपट्टीचा विचार केला ना दोन्ही बाजूने चालतीया. एका साईडला रन सुद्धा बनतात आणि एका साईडला डिफेन्स सुद्धा होता, म्हणजे धावा वाचतात सुद्धा. कारण एकमेव कारण ना खेळपट्टीचा विचार केला कॉन्क्रीट खेळपट्टी पाहता आपण. जसा चेंडू पडला ना तसा गती घेतोय या खेळपट्टीवरती. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. ना आदरणीय पनवेलचे समाजसेवक हरिभाऊ चिखलेकर साहेबांचा मात्र सत्कार केला जाईल. आमचे आयोजक पाहता अजय गांगड यांच्या हस्ते मात्र हा सत्कार पार पाडला जाईल. आदरणीय अमितकर चिकनकर साहेबांचा मात्र यथोचित सन्मान आमच्या आयोजकांचा अजय गांगडच्या माध्यमातून पाहतो आपण. आणि त्यानंतर मात्र पनवेलचे समाजसेवक पाहता आपण हरिभाऊ चिखलेकर साहेबांचाही यथोचित सन्मान केला जाईल. आणि या स्पर्धेचा मात्र सन्मान चिन्ह देऊन मात्र साहेबांचा सत्कार केला जाईल. आणि त्यानंतर विनंती असेल सुभाष पाटील साहेबांना आपलाही सत्कार केला जाईल. या साहेब आपण या निलेश मात्रे आपल्याला विनंती आहे आपलाही सत्कार केला जाईल. यानंतर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गेम स्टार्ट. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज पाहतो आपण. हो, पहिला चेंडू उंच उडालाय, पात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात असताना फक्त सिंगल मिलेट. खेळाडूसाठी मात्र सूचना सुद्धा आहेत. आपण डिक्लेअर केल्यानंतर स्ट्राईक सुद्धा रोटेट करू शकता, याच्यावरती आपण लक्ष देऊ शकता फलंदाज. पहिल्या चेंडूवरती मात्र 41 धावेचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव जमा केली मी तर म्हणेन धामणी संघाने. चला आदरणीय एकनाथ म्हात्रे साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपण ही स्पर्धा आपली आहे. यानंतर आपल्या गावाचा संघ पाहाल खेळत असताना कुशुवली संघ. हा चेंडू मात्र खराब फेकलाय, वाईट फेकलाय गोलंदाजाने. गोलंदाज पाहतो गोलंदाजी मार्कवरती दशरथला पाहता आपण. चांगली गोलंदाजी करावी लागेल दशरथला. अद्याप मात्र या धाबा रोखायच्या आहेत तर अनेक खेळपट्टीवर मी तर म्हणेन ना रोखल्या जातात धाबा. कालच्या दिवसामध्ये पाहिला बोनुली संघाने मात्र हाहाकार माजवलाय. हो, पार्टनरशिप करायचा होता, थोडीशी गती कमी होती या चेंडूमध्ये. जसा चेंडू पडला तसा डीपच राहिलाय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी करत असताना पाहतो आपण दशरथ या गोलंदाजाला. स्ट्राईक एंडला फलंदाज सुरेश उघड्याला पाहता आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, थोडासा क्रॉसर बॅट खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क जुलत नाहीये. डॉट चेंडूची सांगता.
सुरेश उघडाला विचार केला, थोडीशी लाईन मिस करतो का काय, मी तर म्हणेन याला चेंडूच दिसत नसेल. 2 चेंडू लागोपाठचे डॉट खेळला. जेवढी तुम्ही डॉट चेंडू खेळाल ना तेवढा संघावरती प्रेशर निर्माण होईल. मी तर म्हणेन आपल्याला चेसिंग करायचे. हो, यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उडाला झेल आणि स्वतः विकेट किपर चेंडूच्या खाली आणि पहिला झटका क्रमांक लागलाय धामणी या टीमला. चला यानंतर कुसुली संघाचा संघनायक या पण आणि त्यानंतर मात्र दोदानी संघाचा संघनायक आपणही या. चांगला झेल टिपला विकेट किपरच्या माध्यमातून. दमदार खेळ राहिलाय. मी तर म्हणेन दोन्ही संघाच्या माध्यमातून आजच्या दिवसाचा विचार केला गोलंदाजाच्या बाजूने खेळपट्टी चालत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट पाहिला आपण आणि त्यानंतर मात्र सुरुवात जशी चेसिंगसाठी झाली आहे तशी मात्र गोलंदाजाने दशरथ या गोलंदाजाने दाखवून दिलाय. मी तर म्हणेन नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये चंदर पारदीला पाहता आपण स्ट्राइक एंडला. हो, चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण नाही आहे, गॅप खूप मोठी आहे आणि चेंडू जाईल जमिनीला धन 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 करत. हा येतोय चौकार. चांगलीच फटकेबाजी करावी लागली. मी तर म्हणेन 41 धाब्याचं पाठलाग करायचं आहे. चौकार आलाय. हो, यावेळेस मात्र दिशाहीन फटका खेळण्याचा प्रयत्न आणि षटक संपला गेलाय पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा जमा केल्यात. मी तर म्हणेन धामणी या संघाने 6 धावा. चांगला षटक फेकलाय. मी तर म्हणेन दशरथ या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करत असताना कंजूशी गोलंदाजी पाहिली आपण मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच म्हणेन गोलंदाजी करत असताना धामणी संघाने सुरुवात केली होती. त्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना मी तर म्हणेन चिंचवली संघाने सुरुवात केली आहे. नवीन गोलंदाज पाहत आहे. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज सज्ज झालाय. सदाला सदासारखी गोलंदाजी करायची आहे. फलंदाजी मात्र करावी लागेल. मी तर म्हणेन धामणी या संघाला सुरुवात मात्र थोडीशी खराब झाली आहे. फटकेबाजी मात्र करावे लागेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. हो, चांगला फटका पाहिला. बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू जाईल का हा प्रश्न पडलाय. हो, अंतर सुद्धा गाठलाय. म्हटलं जातो ना चिली फिटकारी लेमन गुटका. बॉलर मोकार ना बॅटर ठोकार. मग षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. हो, चांगला चेंडू पहा. जसा टप्पा पडलाय तसा डीपच राहिलाय. शरीरापासून दूर ठेवण्याचा काम केलं होता. मी तर म्हणेन या गोलंदाजाने. षटकार आला त्यानंतर मात्र लगेचच कमबॅक करत असताना ईट का जवाब पत्थर से देते हुआ मैदानाच्या आतमध्ये पाहिला. पण पुन्हा एकदा सज्ज. हो, चांगला फटका पाहिला. झेल उडाली आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हो, चांगला जजमेंट आणि जो फलंदाज वर्षभर ठरत होता, ज्या फलंदाजाने षटकार मारला होता तो फलंदाज मैदानाच्या बाहेर. चालीसची गाडी. चांगली फटकेबाजी करायची. चला, आदरणीय उसाटण्याचे एक चांगले व्यक्तिमत्व आपल्याला विनंती असेल या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपला सरचे स्वागत असेल. चला अजय गांगड, आपण कुठे असेल तर या व्यासपीठावरती. अजय गांगड, चला अजय गांगड. पाया मॅचचा आनंद घेत असताना साहेब पाहताय आपण
यावेळेस मात्र अपील केली ना, अपील मात्र उचलून धरली आहे पंचांनी. पंचांचा बोट आकाशाकडे आणि हा लागोपाठचा झटका लागलाय धामणी संघाला. तू चल मै आया मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या हातामध्ये. आदरणीय विशाल चिकनकर साहेब मात्र आमच्यापासून रजा घेत असताना सरचे स्वागत साहेब. आपण आपली उपस्थिती दाखवली या आयोजकांच्या माध्यमातून आपला आभार. आणि त्यानंतर पाहतो आपण सामना मात्र सुरू होईल. एका साईडला कुशोली संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना दोदानी संघ. हो, चांगला फटका पाहिलाय. कार्पेटच्या सहाय्याने क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. कदाचित मी तर म्हणेन सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. 41 धावेचा पाठलाग करत आहे दोदानी संघाला, विचार केला धामणी संघाला. आणि त्यावरती मात्र लक्ष ठेवलंय मी तर म्हणेन. चांगलीच गोलंदाजी करत असताना टोटल पाहत आहे धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, यावेळेस मात्र जसा चेंडू पडलाय तसा डीपच राहिलाय आणि षटक संपला गेलाय. दुसरं मध्ये दोन्ही षटकाचा विचार केला ना, एकाने धावा खर्च केल्या 7 आणि एकाने केले 6. टोटल 5 आहे 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. साहेबांच्या माध्यमातून आमची रजा घेत असताना मात्र साहेबांचं सरसे स्वागत. या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. आणि समीकरणचा विचार केला ना, आता 18 चेंडू शिल्लक असतील ना, 28 धावेची गरज असेल. या 28 धावा कंपल्सरी मी तर म्हणे बनवाव्या लागतील. आता मात्र कोण येईल गोलंदाज हा प्रश्न पडलाय. कुणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल हा प्रश्न पडलाय. तिसरा षटक मात्र मी तर म्हणे निर्णायक असतो. पहिला चेंडू मात्र डॉट केलाय. धामणी संघाला ना डॉट चेंडू मात्र कमी खेळावं लागतील. चांगली फटकेबाजी करावी लागेल. 41 चा पाठलाग करायचा आहे मी तर म्हणेन. अजूनही 28 धावांची गरज असेल. 18 चेंडूमध्ये 18 चेंडूचा विचार केला. पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय गोलंदाजाने. गोलंदाज पाहत आहे गोलंदाजी मार्कवरती. दशरथ पुन्हा एकदा दशरथचा वापर केला. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 खर्च केल्यात. हो, यावेळेस मात्र जसा चेंडू पडलाय तसा फिरवलाय फलंदाजाला. पुन्हा एकदा डॉट आणि डॉट चेंडू मात्र कमी खेळावा लागतील. कदाचित हा प्रश्न पडलाय फलंदाजाला. चेंडू दिसत नाहीये का काय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. चांगली फटकेबाजी करायची आहे. सिंगल डबलने मात्र सामना पुढे नेण्याचं काम करावं लागेल. हो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आणि पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज मात्र बाद होतोय. धामणी संघाला लागलेला झटका क्रमांक 4. जबाबदारी घ्यावी लागेल. ही जबाबदारी खांद्यावरती उचलावी लागेल. त्याचा एकमेव कारण मात्र काय गोलंदाजी केली आहे दशरथने. वाह, दशरथ साठी एकदा दोर टाळल्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 केल्यात खर्च. त्यानंतर मात्र हा सलगचा 3रा चेंडू डॉट मी तर म्हणेन. 4था चेंडू डॉट. काय गोलंदाजी केली आहे. धामणी संघाने जर असे डॉट चेंडू केले तर नक्कीच तुम्हाला घरचा रस्ता मापावा लागेल. पण अजूनही सामना गेला नाहीये कुठे. संघर्ष मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न. टॅपिंग क्रिकेट पाहतो. गॅप खूप मोठी आहे. एक धाव तर वेगाने पूर्ण केले. क्षेत्ररक्षण आहे आणि चेंडू मग धावतोय पकडलाय कदाचित मी तर म्हणेन. आणि तोपर्यंत धावा कंप्लीट केल्यात मैदानाच्या आतमध्ये 2.
आणि या 2 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. 41चा पाठलान करायचा आहे. मी तर म्हणेन अजूनही 26ची गरज असेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज दशरथ. हो पहा, विचार केला ना या ठिकाणी मात्र यष्ट्यांचा वेध आणि फलंदाज मात्र बाद होतोय. झटका क्रमांक लागलाय 5वा धामणी संघाला. अर्धा संघ मात्र तंबूच्या आसऱ्याला. जी केली दशरथने. विकेट सुद्धा 2 नावावरती राहिल्यात. यानंतर मात्र कुशिवली संघ पाहता खेळत असताना कालच्या रात्रीला पाहिला आपण कुशिवली संघी मात्र विचार केला नाईटला पाहता आपण खेळत असताना चला स्पीडअप करा. पण यानंतर पाहताय कुशिवली विपक्ष संघ सामना पाहाल आपण. त्यांना फाईट करेल धोदानी संघ. आणि धोदानी संघ आपण आला असाल तर लगेचच रिपोर्टिंग करा. धोदानी संघ आणि नाणेफेकीसाठी या दोन्ही संघाच्या संघनायकाने हा चेंडू मात्र बीमर. आणि म्हटलं जातो ना भाई कहानी में ट्विस्ट, लैला के शादी में लपड़ा हो गया और साला मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया, लंगड़ा हो गया, लंगड़ा हो गया. पलटवार मैदानाच्या आतमध्ये. मी तर म्हणेन कदाचित नो चेंडूवरती बीमरवरती चौकार येणं गरजेचा होता. टोटल पाहताय 3 धावा आणि फ्री हिट सुद्धा असेल. 3 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात असताना चला कुशिवली संघाचा संघनायक चला दिलीप भगत या पण नाणेफेकी मात्र केली जाईल लगेचच. चला आदरणीय विठोबा पाटील उसाडणे यांच्या हस्ते मात्र नाणेफेकी केली जाईल. हा पुन्हा एकदा बीमर मैदानाच्या आतमध्ये. मी तर म्हणेन गोलंदाज करतोय तरी करतो काय हा प्रश्न पडलाय. आणि नाणेफेकी सुद्धा केली जाईल. एका साईडला कुशिवली संघ पाहताय त्याच्या आगेच फाईट करत असताना धोदानी संघ पाहताय आपण. आदरणीय विठोबा पाटील यांच्या हस्ते मात्र ही नाणेफेकी केली जाईल. आणि नाणेफेकी जिंकली धोदानी संघाने. काय डिसिजन असा आपण लवकरच कळवा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. पंचांचा बोट आकाशाकडे. त्यानंतर मात्र कदाचित हा फलंदाज रन आउटच्या स्वरूपात बाद झालाय. मोठा झटका लागलाय. मी तर म्हणेन धामणी या संघाला.
अद्याप विचार केला ना या धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. 41 धावेचा पाठलाग करत असताना पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी खराब केली जरूर. धावपटलावरती टोटल धावा पाहतो आपण 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही 21 ची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. संदीप खंडवीला पाहत आहे चांगली फटकेबाजी करायची. अजूनही सामना मात्र गेला नाहीये कुठं. पा विचार केला ना संघर्ष मात्र करावा लागेल. हो फुल टॉस आणि असे जर चेंडू सोडाल तर मी तर म्हणेन कदाचित ही संधी होती. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. सिंगल मिळालाय. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. पा कदाचित या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं होता मी तर म्हणेन धामणी संघाला. संधी मात्र निर्माण झाली होती. फलंदाजाला पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा बॅटची कडा नाही. यावेळेस मात्र दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल टिपलाय. झटका क्रमांक लागलाय धामणी संघाला 6वा. आता बी विचार केला ना पूर्ण संघ मात्र अर्धा संघ मात्र तंबूच्या आसऱ्याला आलाय. चांगली फटकेबाजी करायच्या आहेत. 7 फलंदाज अद्याप बाद झाल्यात आणि धाब्यांची गरज असेल मी तर म्हणेन अजूनही 20 धाब्याची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये धामणी या संघाला. आता थोडीशी पकड मजबूत केली आहे मी तर म्हणेन चिंचवली या संघाने. कदाचित या ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका आला तर पेशर थोडासा जुगारून देईल मी तर म्हणेन. आदरणीय दिलीप भग्य पुढच्या मॅच मध्ये आपण खेळत असताना पाहाल आपण दिलीपला. चांगली फटकेबाजी पाहतोय दिलीपच्या माध्यमातून. दोघांनी संघाने मात्र विचार केला नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज पुन्हा एकदा एंटर झालाय. सागर चौधरीला पाहताय. एखादा मोठा फटका आला या ओव्हर मध्ये तर थोडासा प्रेशर निर्माण झालाय. त्या प्रेशरला मात्र झुगारून देईल मी तर म्हणेन. फटकेबाजी करायची आहे आणि धाब्यांची गरज असेल. अजूनही 20 धाब्यांची गरज आहे मी तर म्हणेन मैदानाच्या आतमध्ये. धामणी या संघाला समोर पाहताय चिंचवली संघ. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा चुका आणि पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ मी तर म्हणेन. कदाचित चुका केल्यात मी तर म्हणेन. ही झेलची किंमत मोजावी लागेल का हा प्रश्न पडलाय मी तर म्हणेन चिंचवली या संघाला. तोपर्यंत मात्र 2 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. अजूनही 18 धाब्याची गरज असेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय तुषार. हो पुन्हा एकदा बॅटची कडा. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. सिंगल मिळाली. षटक संपला गेला मी तर म्हणेन 4थं. आता मात्र समीकरणचा विचार केला टोटल पाहता या 6 चेंडू मध्ये बनवायच्या 17 आणि 17 का खतरा किसकेले बनेगा. अजूनही मैदानाच्या आतमध्ये संघर्ष जारी आहे आणि 6 चेंडू मध्ये 17 धावा बनवायच्या आहेत. या 17 धावा कंपल्सरी मी तर म्हणेन बनवायच्या आहेत. करो या मरो की स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. एका साईडला चला डगआउट मधून कोणी आवाज देऊ नका. डगआउट मधून कोणी आवाज देऊ नका. पॅनल्टीला मात्र सामोरा जावा लागेल. 5 समीकरणचा विचार केला 6 चेंडू आणि 17 ची गरज. या 17 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती. रुपेश या गोलंदाजाचा वापर केलाय. 17 लागतात 6 मध्ये. या 17 कंपल्सरी बनवाव्या लागतील मी तर म्हणेन. कदाचित पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला तर नक्कीच मॅच मध्ये मात्र मजा येईल आणि 17 धावा बनत्यात या खेळपट्टीवरती. कालच्या दिवसामध्ये पाहिले आपण. करण पाटील यांचा आगमन झाला आणि चांगला फटका पाहतो आपण. काटपटच्या सहाय्याने जात असताना एक धाव तर वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा मी तर म्हणेन पूर्ण केल्यात. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावपटलावरती धावा जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. अजूनही विचार केला 5 चेंडू मध्ये 15 बनवायच्यात. करण पाटील आपला स्वागत आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय. एखादा मोठा फटका मात्र मारावा लागेल. 5 मध्ये बनवायच्यात 15. हो चांगला फटका. क्रॉसेस बॅट खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण आहे त्याला मात्र चकमा आणि कहाणी में ट्विस्ट म्हटलं जातो ना भाई ये क्या हो गया.
तो म्हटलं जातो योगेश वाघच्या माध्यमातून सातत्याने म्हटलं जातोय वाघूर मंडली खालच्या आलीला खालच्या आलीला डुकर गेला खालच्या वरच्या आलीला असंच काय घडलं हा आलाय चौकारच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती अजूनही 11ची गरज आणि भीमर मध्ये मग कदाचित हा भीमरच असेल आणि चेंडू जाईल सीमा पार आणि हा पंजा आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि संधी मात्र निर्माण झाली आहे टोटल पाहिले आपण अजूनही 6 धावींची गरज 11ची गरज असताना हा पंजा आलाय मी तर म्हणेन आता चांगली गोलंदाजी करायची आहे चिंचवली या संघाला हा फुल टॉस होता त्यानंतर भीमर आणि पुढचा हिट मध्ये पुढचा चेंडू पाहता फ्री हिट पाहताय खराब गोलंदाजी तुषारने थोडीशी खराब गोलंदाजी केली त्यानंतर पाहता गोलंदाज रुपेश हा गोलंदाज थोडीशी खराब कामगिरी करत असताना स्ट्राईक एंडला फलंदाज सागर चौधरीच्या बॅटमधनं हा फटका पाहिला आपण अजूनही मात्र 6 धावीची गरज असेल हो चांगला फटका पाहायचा आहे क्रॉसेस बॅट केला गॅप खूप मोठी आहे क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी हुलकावणी दिली पाहती गाई संकटात नाही ना हा चौकार आलाय आणि चौकाराने मात्र थोडासा प्रेशर जुगारून दिलाय तीन चेंडू मध्ये बनवायचे आहेत 2 आणि या 2 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत 5 डॉट चेंडू फेकावे लागतील चांगली गोलंदाजी करावी लागेल मी तर म्हणेन 3 चेंडू मध्ये 2 धावीची गरज आणि या 2 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत चांगली गोलंदाजी करावी लागेल मी तर म्हणेन पुन्हा एकदा सज्ज झालाय हो चांगला फटका पाहता हलकाशा तणकट केलाय कदाचित हो खराब थ्रो पाहता आपण आणि हा सामना मात्र मी तर म्हणेन निसटला आहे चिंचवली संघाच्या माध्यमातून चुका केल्या या ठिकाणी हार्ड लक चिंचवली संघ सामना जिंकला या ठिकाणी धामणी या संघाने चला यानंतर